मित्रांनो, मी तुम्हाला कुंभ राशीच्या जातकाची गोष्ट सांगतोय आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या उलथापालथी सांगतोय. आणि त्या का उलथापालथी आल्यात त्याच्या मागे कारण काय आहे तर साडेसाती, शनीची साडेसाती. आता ही साडेसाती ह्या जातकाच्या आयुष्यात कधी आली होती? रात्र वैर्याची आहे. आपलं कोण परकं कोण हे तुला उमजलं असेल. सनातनी वास्तव, आणि हेच ते सनातनी वास्तव. मित्रांनो, लक्षात आलं का? सनातनी वास्तव ह्या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर. मित्रांनो, मी तुम्हाला कुंभ राशीच्या जातकाची गोष्ट सांगतोय आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या उलथापालथी सांगतोय. आणि त्या का उलथापालथी आल्यात त्याच्या मागे कारण काय आहे तर साडेसाती, शनीची साडेसाती. आता ही साडेसाती ह्या जातकाच्या आयुष्यात कधी आली होती तर ह्या अगोदरच आली होती. म्हणजे कुंभ राशीच्या जातकाला जी साडेसाती लागली आहे त्याच्या अगोदर. कारण का तर ह्या कुंभ राशीच्या जातकाची जी पत्रिका आहे, कुंडली आहे, त्याच्यानुसार त्यांची लग्नरास जी आहे ती लग्नरास आहे मकर राशीची, म्हणजे राशीचक्रामधील 10वी रास. मित्रांनो, मग 10व्या राशीनंतर 11वी रास येते ती कुंभ रास. मग 10वी राशीला ही जी का साडेसाती लागली होती ती 2010 मध्येच लागली होती. म्हणजे तसं बघायला गेलं गणिताप्रमाणे तर ती 2012 मध्ये लागली होती. पण 1 वर्ष 1.5 वर्ष अगोदरच ती साडेसाती सुरू होते. कुठल्याही रोगाचं जी लक्षणं आहे ती दिसायला सुरुवात झालेली असतात मित्रांनो, काही दिवस अगोदर. त्याचप्रमाणे ह्या साडेसातीची सुद्धा काही लक्षणं दिसायला सुरुवात झाली असतात. आता ह्या साडेसातीमध्ये नक्की काय होते तर तुमची जी ऊर्जा आहे, जे तुमचे तत्व आहेत ते कुठेतरी लोप पावलेले असतात, निस्तेज पावलेले असतात. आणि ह्याच्यामुळे काय होते, तुमच्यावरती समोरची जी व्यक्ती विश्वास ठेवणारी असते ती कुठेतरी काय होते, संभ्रमित होते. तिचा विश्वास ढाळायला सुरुवात होतो. तिच्या मनात सुद्धा शंका कुशंका उत्पन्न व्हायला लागतात. कारण तुमची कार्यपद्धतीसुद्धा निस्तेज झालेली असते. तुमचं वक्तव्य, तुमचं बोलणं, तुमचं वागणं हे निस्तेज पावलेलं असते. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवरती प्रभाव पाडू शकत नाही. आणि हा प्रभाव न पडल्यामुळे काय होते, हळूहळू दूरी निर्माण होते, दुविधा निर्माण होतात. आणि हेच ते परिणाम आहेत मित्रांनो. शनी ग्रहाचे जे प्रभाव पडतात ते आपल्या मनावरती आणि शरीरावरती पडतात. जसं चंद्राचे प्रभाव पडतात, म्हणून आपण चंद्राला मनाचा कारक म्हटलेला आहे. असो मित्रांनो, मग ती जी सुरुवात झाली होती 2011-12च्या आसपास, वास्तविकरित्या ती आज सगळ्यात सुरू आहे. कारण मकर राशीमधून मग ती कुंभ राशीमध्ये शनीची साडेसाती सुरू झालेली आहे. म्हणून ज्या जातकाच्या आयुष्यात मागे पुढची जर रास असेल, मागची पुढची रास असेल, म्हणजे कशा प्रकारे तर त्याची जन्मरास आणि त्याची कर्मरास जर मागे पुढे असेल तर त्या हिशोबाने त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. आणि तशीच ती अवस्था होती. पण मित्रांनो, ह्यावेळी त्या कुंभ राशीच्या जातकाच्या आयुष्यात जे काय परिणाम निर्माण झालेत, जे काय परिणाम आलेत त्याला कारण साडेसाती. आणि ह्या साडेसातीच्या दरम्यान तुम्हाला महत्त्वाची गोष्ट काय दिसते तर आपलं कोण आहे आणि परकं कोण आहे, कोण मतलबी आहे, कोण स्वार्थी आहे. लक्षात आलं का? याची जाणीव होते. कारण काय होतो, त्या काळामध्ये त्या दरम्यान ज्या राशीलाही साडेसाती लागली असते त्याचा उतरता काळ सुरू झाला असतो, ग्राफ उतरता झाला असतो. मग उतरत्या काळात
काय दिसते आपल्याला? वास्तव समोर येते, कोण आपला आहे आणि कोण परका आहे. आणि तशाच घटना दिसायला लागल्या. त्याचे आप्त त्याच्यापासून दूर व्हायला लागलेत, त्याचे कुटुंबीय त्याच्यापासून दूर व्हायला लागले, त्याची भावंड त्यांच्यापासून दूर व्हायला लागले, त्याबरोबर त्यांची पत्नीसुद्धा त्यांच्यापासून दूर झाली. आता कोण मतलबी आहे, कोण स्वार्थी आहे ते त्यांचं त्यांना माहिती. पण त्या घटना घडायला लागल्या. मग इथे एक प्रश्न उपस्थित होतो की दोघांची पत्रिका जुळत नव्हती. मग जुळत नसताना सुद्धा ते लग्न झालेलं आहे आणि लग्न झाल्यानंतर ही परिस्थिती येणार होती. दोघं विभक्त होऊ शकत होते. मित्रांनो, ती जी परिस्थिती होती ना, तो काळ कधीच निघून गेला होता. म्हणजे 3 दिवस, 3 महिने आणि 3 वर्ष एक काळ कधीच निघून गेला होता त्यांच्या आयुष्यातून. जे परिणाम त्यांच्या आयुष्यात येणार होते, ते विभक्त होणार होते, तो कधीच काळ निघून गेला होता. मग आता अशी परिस्थिती का निर्माण झाली? कारण का? स्वार्थ, मतलब, षडविकार. लक्षात घ्या मित्रांनो, षडविकार. इथे ना त्या महिलेच्या कुंडलीमध्ये कुठली अडचण आहे, ना त्या पुरुषाच्या म्हणजे त्याच्या पतीच्या, म्हणजे दोघं विभक्त होण्यासाठी इथे फक्त काय आहे तर अविश्वास, षडविकार, काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर. लक्षात आलं का? आता ही जी वृत्ती आहे, ह्या षडविकाराची वृत्ती आहे, या वृत्तीसाठी कुठल्या ग्रहाचा प्रभाव पडावा लागत नाही. लक्षात आलं का? ही वृत्ती त्या व्यक्तीच्या कुठल्या तरी मनाच्या कोपऱ्यात लपलेली असते. ती फक्त काय होते? उजागर होते, हळूहळू जागृत होते. याचा अर्थ काय झाला? तो षडविकार कुठेतरी त्याच्या मनाच्या कोपऱ्यात आहे, तो फक्त जागृत होणं बाकी होता. आणि तशीच ती घटना घडली. आणि ह्या कुंभ राशीच्या जातकाच्या आयुष्यात त्या उलतापालती घडल्या. लक्षात आला का मित्रांनो? ना की त्या कुंडलिनीप्रमाणे, ना की त्या पत्रिकेप्रमाणे, ना त्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे. लक्षात आलं का? ज्या घटना घडायच्या होत्या त्या घटना त्यावेळेला घडल्या नाही, ज्यावेळी त्याचा जो काळ होता, समय होती, वेळ होती त्यावेळेला. मग हे का घडलं? मनुष्यवृत्ती. याला आता मनुष्यवृत्ती म्हणता येईल का? नाही मित्रांनो, याला म्हणतात असुरी वृत्ती, याला म्हणतात दानवी वृत्ती. लक्षात आला का? याला काय म्हणतात? दानवी, असुरी, राक्षसी वृत्ती. ही वृत्ती जेवढी जागृत व्हायला सुरुवात होते त्यावेळी आपण काय करतो? म्हणजे काय होते त्यावेळेला? त्या मनुष्याच्या मनामध्ये षडविकार जागृत होतात. षड आकाराला षडविकारमध्ये रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. आणि नेमकी तीच गोष्ट घडली. आणि हीच गोष्ट त्या बुलढाण्याच्या कुंभ राशीच्या जातकाच्या आयुष्यातसुद्धा त्याच गोष्टी घडल्या. लक्षात आलं का? काय साम्य आहे ह्या दोघांच्यामध्ये? काय साम्य आहे? तर बुलढाण्याचा जो जातक आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्याची पत्रिकासुद्धा जी बघितली त्यानुसार ती लग्न कुंडली होती, ती मकर राशीची होती आणि जन्मकुंडली ही कुंभ राशीची होती. म्हणून लागोपाठ ही 7.5 आली. किती वर्षाची? तर 15 वर्षाची. लक्षात आला का मित्रांनो? आणि हे शेवटचं पर्व आहे, ह्या 7.5चं शेवटचं पर्व आहे. आणि या शेवटच्या पर्वामध्ये त्या जे काय घालवलं आहे इतक्या वर्षात ते प्राप्त करण्याची संधी आहे. आता हे प्राप्त कसं होऊ शकते? तर जे काय दिवस गेले त्या दिवसामध्ये आलेला जो अनुभव आहे, योग्य काय, अयोग्य काय, खरं काय, खोटं काय, आपलं कोण, परकं कोण, हे ह्या राशीच्या ज्यांच्यावरती ह्या शनीची 7.5 लागली आहे त्या राशीच्या जातकांना ही गोष्ट उमजलेली आहे. तो ताहून शेकून सुलाखून निघालेला आहे. मग अशा परिस्थितीत तो जो काय निर्णय घेईल तो निर्णय त्याच्या उन्नतीकडेच घेऊन जाणार असेल. लक्षात आलं का? कारण कसं, तोंड भाजलं की ताकसुद्धा फुंकून पितो माणूस. तीच
परिस्थिती, तीच अवस्था ह्या कुंभराशीच्या जातकाच्या आयुष्यात आलेली आहे. म्हणून मी त्या बुलढाण्याच्या त्या माझ्या सबस्क्रायबरला मी सांगतोय, ही गोष्ट मी त्याच्यासाठीच सांगितली. आता ही कोणाच्या बाबतीत घडली आहे ह्याचं फक्त मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे, कारण त्याची अनुमती मला मिळालेली नाही आहे. पण तुमच्या लक्षात आलं असेल की नक्की काय घडते, काय परिणाम होतात. म्हणजे तुमच्या कुंडलीनुसारच त्या गोष्टी घडतात असं का असतं का? तर नाही मित्रांनो. शेवटी ज्योतिषशास्त्र म्हणजे मानसशास्त्र. लक्षात आलं का? पण त्यावेळी त्या कुंभराशीच्या जातकाने त्या 3 दिवसात, 3 महिन्याच्या कालावधीत आणि 3 वर्षाच्या कालावधीत आपल्या वैवाहिक जीवनाला सांभाळून घेतलं होतं. जर त्या काळामध्ये जर त्यांनी सांभाळून घेतलं नसतं तर 3ऱ्या दिवशीच डिवोर्स झाला असता, किंवा 3ऱ्या महिन्यातच डिवोर्स झाला असता, किंवा 3ऱ्या वर्षातच डिवोर्स झाला असता. म्हणजे दोघं विभक्त झाले असते. लक्षात आलं का? त्या काळात त्या जातकाने आपलं वैवाहिक जीवन सांभाळून घेतलं. पण त्यानंतर का ही उलथापालथ घडली? कारण षडविकार, मनोरुग्णता, मनविकार. लक्षात आलं का? आणि हे मनविकार हेच काय करतात? मनुष्याचा असुर बनवतात. मग अशा ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या मनात हे विकार निर्माण होतात, त्याला आपण मनुष्य म्हणू शकतो का? नाही मित्रांनो. तुमच्या लक्षात आलं असेल ह्या गोष्टीचा काय अर्थ आहे, काय बोध आहे तो. ज्योतिषशास्त्र हे अगाध शास्त्र आहे मित्रांनो. आणि ज्योतिषशास्त्राचे जे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात त्याच्या मागे सुद्धा मनच काम करते आणि तुमचं तन काम करते. मन आणि तन ह्याला जर तुम्हाला नियंत्रित ठेवायचं असेल तर काय करायला हवं? मनावरती ताबा ठेवायला हवा आणि तनावरती ताबा ठेवायला हवा. लक्षात आलं का? सरळ साधी गोष्ट आहे. म्हणून त्या बुलढाण्याच्या सबस्क्रायबरला मी सांगतोय, ही आता शेवटचं पर्व आहे. हे शेवटचे 2.5 वर्ष आहेत. आता ही तुझ्या आयुष्यातील जी 7.5चा जो पर्व आहे तो शेवटचा आहे, संपुष्टाकडे येतोय. त्यामुळे तू जागृत राहा, सतर्क राहा, मन शांत ठेव आणि मनावरती ताबा ठेवून काय घडते त्याच्याकडे बारकाव्याने बघ. कोण आपलं आहे, कोण परका आहे. जे काय घडून गेलं आहे या अगोदर त्या 14-15 वर्षात ते समजून घे, त्याचं आकलन कर, त्याचं निरीक्षण कर आणि निर्णय घे. कारण तू तावून शेकून सुलाखून निघालेला आहेस. त्यामुळे आत्महत्या करणं हा त्याच्यावरती उपाय नाही आहे. आपल्या शरीराला किंवा आपल्या मनाला आहत करणं हा त्याच्यावरती उपाय नाही आहे. तर उपाय काय आहे? शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा. कारण का? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य. मग मित्रांनो, त्या अधर्माचा नाश करण्यासाठी धर्माला जीवित राहणं आवश्यकता आहे, धर्माला लढणं आवश्यकता आहे. म्हणून श्रीकृष्णाने, कृष्ण म्हणजे जगद्गुरू, श्रीकृष्णाने त्या कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला सांगितलेलं आहे, उचल तो गांडीव. आणि जे समोर उभे आहेत ना, ते जे आप्त नाही आहेत, तुझे स्वकीय नाही आहेत, तुझे मित्रमंडळी नाही आहेत, तुझे ते कोणी नाही आहेत. ते कोण आहेत? तर फक्त आणि फक्त अधर्मी आहे. मग अशा अधर्म्यांचा नाश करणं हे तुझं कर्तव्य आहे, कारण तू धर्मी आहेस. आणि हा धर्माचा जो गांडीव तू उचलला आहेस, हे गांडीव धनुष्य उचललं आहेस, त्या गांडीव धनुष्यावरती आता तीर चढव, बाण चढव आणि सोड त्या अधर्माच्या विरोधात. हेच मी सांगू इच्छितो ते माझ्या बुलढाण्याच्या सबस्क्रायबरला. जागा हो. काय? जागा हो. रात्र वैर्याची आहे. आपलं कोण, परकं कोण हे तुला उमजलं असेल. सनातनी वास्तव, आणि हेच ते सनातनी वास्तव आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? सनातनी वास्तव ह्या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय.
वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.